नमस्कार विद्यार्थी आणि समुपदेशकांनो. आजच्या या विशेष विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, नीटच्या गुणांचा फुगवटा म्हणजेच रँक इन्फ्लेशनमुळे आजकाल सगळीच गणितं कशी बदलून गेली आहेत. आज आपण याच बदललेल्या वैद्यकीय कट ऑफ्सची गुंतागुंता अगदी सोप्या भाषेत डिकोड करणार आहोत. विशेषतः महाराष्ट्र स्टेट कोठ्यातील विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून आपण ही आकडेवारी समजून घेणार आहोत. चला तर मग आजच्या चर्चेची रूपरेषा थोडक्यात पाहूया. आपण आधी राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या चित्राचा आढावा घेऊ आणि तिथून टप्प्याटप्प्याने थेट महाराष्ट्रातील कॉलेज बाय कॉलेज पसंतीक्रमाच्या सूक्ष्म विश्लेषणाकडे वळूया. सुरुवात करूया पहिल्या विभागापासून. 2026 कट ऑफ लँडस्केप. राज्याचं गणित समजून घेण्याआधी संपूर्ण देशात काय चाललंय आणि अलीकडे उच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कशी अचानक वाढली आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता इतक्या अटीतटीच्या स्पर्धेत एक मोठा प्रश्न नेहमीच सतावतो. अनपेक्षित अशा स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडची धाकधूक नको असेल तर सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळवण्यासाठी नेमके किती गुण सेफ मानायचे? 15% ऑल इंडिया कोटा म्हणजेच AIQ कडे पाहिलं तर यंदाचं टार्गेट किती भयंकर असणार आहे याचा अंदाज येतो. अनरिझर्व्ड म्हणजेच खुल्या गटातील उमेदवारांना थेट 660 किंवा त्याहून अधिक, OBC उमेदवारांना 655च्या पुढे आणि SC उमेदवारांना 550 गुणांचं भक्कम लक्ष ठेवणं भाग आहे. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, नॅशनल विरुद्ध स्टेट कोटा. इथे एक खूप रंजक गोष्ट घडते. जेव्हा विद्यार्थी स्वतःच्या डोमिसाईल राज्याकडे वळतात तेव्हा ही जीवघेणी राष्ट्रीय स्पर्धा कशी बदलते हे पाहणं खरोखरच महत्त्वाचं ठरतं. 15% AIQ हे देशभरातलं असं रणांगण आहे जिथे कट ऑफ अक्षरशः गगनाला भिडतात. पण दुसऱ्या बाजूला 85% स्टेट कोटा हा राज्यांना तिथल्या कॉलेजेसच्या आणि विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार हाय, मीडियम आणि लोअर कट ऑफ टिअरमध्ये विभागून एक समतोल साधतो. यामुळे स्थानिक डोमिसाईल असलेल्या विद्यार्थ्यांना एक खूप मोठा आणि हक्काचा फायदा मिळतो. तिसरा विभाग पाहूया की मॅट्रिक्स व्हेरिएबल्स. आता बघा, टार्गेट स्कोअर ठरवण्याआधी 2026च्या प्रवेश प्रक्रियेत अगदी अचानक गेम फिरवू शकणारे काही छुपे घटक म्हणजे वाईल्ड कार्ड्स ओळखणं अतिशय आवश्यक आहे. हे 3 डायनॅमिक फॅक्टर्स नीट समजून घ्या. पहिला म्हणजे नवीन NMC मान्यता. नवीन सरकारी कॉलेजेस उशिरा ॲड झाली तर कट ऑफची गणितं मवाळ होतात. दुसरं, टाय ब्रेकिंगचे कडक नियम. जिथे एकाच मार्कांवर शेकडो विद्यार्थी असतात तिथे वय आणि विषयांमधील अचूकता तुमची रँक ठरवते. आणि तिसरं म्हणजे EWS आणि OBC प्रमाणपत्रांची अत्यंत कडक तपासणी. हे तिन्ही घटक एकत्रितपणे तुमचा अपेक्षित रँक खालीवर करू शकतात. चला आता चौथ्या विभागात थेट महाराष्ट्राचा स्टेट कोट्याचं विश्लेषण करूया. महाराष्ट्र हे टियर 2 मीडियम कट ऑफ राज्य म्हणून ओळखलं जातं. याचाच अर्थ इथल्या रहिवाशांना याचा एक अतिशय स्पष्ट आणि मोठा फायदा होतो. इथल्या गुणांमधला हा मोठा फरक लक्ष देऊन पहा. AIQच्या तुलनेत अनरिझर्व्ड गटाचं सेफ टार्गेट थेट 615 ते 630च्या आसपास खाली येतं. SC गटासाठी हे टार्गेट 480 ते 500च्या घरात आहे, तर ST उमेदवारांसाठी हे 350 ते 380 गुणांच्या आसपास जाऊन स्थिर होतं. आहे की नाही मोठा दिलासा? आता जे विद्यार्थी महाराष्ट्रातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती. जुना डेटा असं ठामपणे सांगतो की खुल्या गटासाठी राऊंड 3ची कट ऑफ अखिल भारतीय रँक म्हणजेच AIR 83,000 ते 85,000च्या दरम्यान खात्रीलायकपणे स्थिरावतात. जर आपण हाच रँक 2026च्या मॅट्रिक्समध्ये बसवला आणि सध्याचा रँक इन्फ्लेशनचा ट्रेंड असाच राहील असं गृहीत धरलं तर खुल्या गटातील उमेदवारांना कोणत्याही एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये जागा मिळवण्यासाठी किमान 540 ते 550च्या पुढे मार्क मिळवणं क्रमप्राप्त आहे. पाचवा विभाग, महाराष्ट्रातील प्रेफरन्स लिस्ट्स. इथे खरी स्ट्रॅटेजी कामी येते. लोकेशन, कॉलेजची प्रतिष्ठा आणि जुना क्लोजिंग डेटा यानुसार कॉलेजेसना 3 वेगवेगळ्या टिअरमध्ये कसं विभागलंय ते आता आपण पाहूया. सगळ्यात आधी टिअर 1 कॉलेजेस. KJ सोमय्या, SKNMC, तेरणा आणि MIER. ही कॉलेजेस मुंबई आणि पुण्यासारख्या प्रीमियम लोकेशनवर असल्यामुळे ती अगदी क्षणात फुल होतात. KJ सोमय्यासारख्या टॉप संस्थेसाठी तुम्हाला 650च्या वर, तर इतर कॉलेजेससाठी 585 पेक्षा जास्त गुणांची आवश्यकता हमखास लागेल. एकदा का टियर 1 क्लोज झालं की मग सगळ्यांचा ओढा NKP साळवे
आणि वसंतराव पवार यांसारख्या अतिशय प्रतिष्ठित टियर 2 प्रादेशिक कॉलेजेसकडे वळतो. इथे सेफ स्कोअर साधारण 560 ते 575च्या रेंजमध्ये असणं अपेक्षित आहे. या रेंजनुसार तुम्ही तुमची प्रेफरन्स लिस्ट एकदम परफेक्ट बनवू शकता. आणि शेवटी येतं टियर 3, जे राज्याची अंतिम सीमा ठरवतं. इथे एक गोष्ट नक्की नोटीस करा, वेदांत इन्स्टिट्यूटचा कट ऑफ थेट 490च्या खाली घसरलेला दिसतोय. यामागचं कारण माहितीये? त्यांचं प्रतिवर्षी 16 ते 17 लाखांच्या घरात असणारं अवाढव्य फी स्ट्रक्चर. आता वळूया आपल्या शेवटच्या म्हणजे 6व्या विभागाकडे, इन्स्टिट्यूशनल कोटा. जे विद्यार्थी अगदी थोडक्यात मेरिट लिस्टच्या बाहेर पडतात त्यांच्यासाठी हा उरलेला 15% कोटा पूर्णपणे एका वेगळ्याच जगाची दारं उघडतो. मॅनेजमेंट आणि NRI कोट्याची ही तुलना बघा. मॅनेजमेंट कोट्यामध्ये अगदी 350 ते 450 मार्क असणाऱ्यांनाही सीट मिळू शकते. पण तिथे तुमचं फायनान्शियल बजेट खूप तगडं असावं लागतं, कारण फी नेहमीच्या फीपेक्षा 3 ते 4 पटीने जास्त असते. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही खरोखरच NRI कॅन्डिडेट असाल तर कमी मार्कांवरही तुम्हाला उत्तम कॉलेज मिळू शकतं. पण त्यासाठी CET सेलची ती अतिशय कडक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस तुम्हाला अचूकपणे पार करावीच लागते. तर मंडळी, हा सर्व डेटा आणि आकडेवारी समजून घेतल्यामुळे तुम्ही नीट 2026ला एका टेन्शन फ्री आणि अतिशय स्मार्ट रणनीतीनं सामोरे जाऊ शकता. माहितीपूर्ण नियोजन हाच यशाचा खरा मार्ग आहे. गुणवत्ता मॅनेजमेंट किंवा NRI कोट्यांतर्गत ॲडमिशन गायडन्ससाठी तुम्ही थेट +91 9359 5443 96 या क्रमांकावर कॉल करू शकता. तसेच भारतातील सर्व प्रकारच्या काउन्सेलिंगचे सविस्तर कट ऑफ्स पाहण्यासाठी www.neetadmission.in ला नक्की भेट द्या. आता जाता जाता फक्त एकच प्रश्न, ही आत्ताची प्रवेश प्रक्रिया खरोखरच तुमचं वैद्यकीय कौशल्य तपासत आहे की केवळ एक अचूक रणनीती आखण्याची तुमची क्षमता? विचार नक्की करा.